दोन संस्था विकासाचं काम करते, एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरं नागपूर सुधार प्रन्यास। आमचे देवाभाऊ असतील, आमचे देवेंद्र असतील मुख्यमंत्री होते तेव्हा नागपूर सुधार प्रन्यास त्यांनी बरखास्त केलं होतं, पण दुर्दैवाने 19 नंतर 2.5 वर्ष जे सरकार महाआघाडीचे इथे आलं त्यांनी परत एकदा ही एनआयटी जिवंत केली आणि या नागपूर शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला। चुकीच्या पद्धतीने कोणालाही विकासाकरता जागा देणे, पीयूच्या लँड देणे, बगीचे देणे असे अनेक चुकीचे प्रकार त्या एनआयटीतनं झाले होते। या संदर्भात नागपूर महानगरपालिकेत जेव्हा आपण आपलं घर बांधताना जे शुल्क भरतो ते वेगळं आहे, एनआयटीत जे शुल्क भरतो ते वेगळं आहे, त्यामुळे अशा याच्यात नागपूर शहरातल्या नागरिकांची परवड होते, त्यांना त्रास होतो आहे। या माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून मी सरकारकडे एक विनंती करतोय, एक मागणी करतोय नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे की एनआयटी सारखी संस्था ही तात्काळ या सरकारने बरखास्त करावी आणि जसं एमएमआरडी आहे, जसं एनएमआरडी आहे त्या धर्तीवर नागपूर शहराच्या बाहेर 25 किलोमीटर पर्यंत जो काही विकास करायचा तो एनआयटी कडे एनएमआरडी कडे सोपवावा आणि या शहरातनं एनआयटी सारखी संस्था बरखास्त करावी अशी विनंती करतो। आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करण्याकरता संधी दिली, या अभिभाषणाचं मी अभिनंदन करतो। बसतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।